आणि आताची सर्वात मोठी बातमी, राज्यात मान्सून लांबणीवर पडण्याची प्रतीक्षा आहे। दरम्यान राज्यामध्ये 11 जूनपर्यंत पावसाची शक्यता असून केरळमध्ये अजूनही मान्सून दाखल झालेला नाही। राज्यामध्ये मान्सूनचं आगमन 11 जून नंतरच होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। मान्सूनची मंदगती। सध्या नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरापुढे सरकत आहे। 10 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून होणार दाखल। मात्र सध्या महाराष्ट्रातील विदर्भ व काही भागामध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे। ठिबक अनुदानापोटी 208 कोटी रुपये होणार जमा। केंद्र व राज्य शासनाकडून सूक्ष्म सिंचन संचावरील अनुदानापोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 208 कोटी रुपये या आठवड्यामध्ये जमा केले जाणार आहे। बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्र संकटात। तातडीच्या उपाययोजनांची आहे गरज। हवामानाचा पॅटर्न बदलत असल्यामुळे मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याकारणाने यावर्षी पाऊस कमी पडणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। सहकार विभागाच्या माध्यमातून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती शासनाला सादर करण्यात आली असून कर्जमाफीला आचारसंहितेतून सूट दिल्याने 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो। पीक विमा यंदा जुनीच, ट्रिगर समाविष्ट करण्यास प्रशासनाचा नकार। यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये प्रतिकूल हवामान परिस्थिती आणि अन्य कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याची नवीन ट्रिगर समाविष्ट करण्यात आले नाही। राज्यमाता गोमाता योजनेमुळे देशी गोवंश संवर्धनास गती मिळणार। संगोपनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 1500 रुपये अनुदान। संकरित गायींना 75% अनुदान। देशी गायींच्या संगोपन व संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। शेतकऱ्यांना आता दररोज मिळणार 30 लिटर डिझेल। जिल्हाधिकाऱ्यांचा पंप चालकांना देण्यात आला आदेश। सध्या शेतकऱ्यांच्या मशागतींचे सर्व कामे अंतिम टप्प्यात आले आहे, तरीही डिझेलचा तुटवडा जाणवतच आहे। शासन देणार चारा बियाणे मोफत, काळजी नको। पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ। सध्या राज्यामध्ये उष्णतेत वाढ झाल्याने चाऱ्यांची समस्या वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर चारा बियाणे देण्यात येत आहे। खरीपातील पेरणी BBF सरीवरंबा पद्धतीने व्हायला पाहिजे। कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। यंदा पावसाचे आगमन वेळेत होण्याची शक्यता असली तरी सप्टेंबर महिन्यामध्ये त्यात मोठा खंड पडणार आहे, त्यामुळे लागवड पद्धतीमध्ये बदल करणे महत्त्वाचे। सोयाबीनचा दर उंचांकावर, मात्र फायदा नेमका कुणाचा? सोयाबीनला 7250 रुपयांचा दर, तर बिजवाई सोयाबीनला प्रति क्विंटल 8700 रुपयांचा आहे दर। शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर दरामध्ये वाढ झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। खरीप हंगाम धोक्यात, उत्पादनामध्ये घट होण्याची भीती। पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान तज्ज्ञाचा अंदाज। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा 45 दिवसाचा खंड पडण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहे। खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरामध्ये 25% करण्यात आली वाढ। शेतकरी संकटात, आर्थिक बजेट बिघडले। खतांच्या किमतीमध्ये झालेली दरवाढ तुम्ही या ठिकाणी बघू शकता। घरची बी ठरणार कवच, सोयाबीनचे 2.39 लाख क्विंटल बियाणे राखीव। बाजारावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न। सोयाबीन पिकावरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे। DAP युरिया खत मिळेना, शेतकऱ्यांची वणवण सुरू। जिल्ह्यामध्ये पुरेसा पुरवठा होणार कधी? तसेच काही जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच युरिया खत मिळणे कठीण झाले आहे। कर्जमाफी होईना आणि नवीन पीक कर्ज काही मिळेना, शेतकरी त्रस्त। खरीप हंगाम तोंडावर, खते बियाणे खरेदीची चिंता वाढली। तसेच यावर्षीच्या मान्सूनवर एल निनोचे देखील संकट असल्याने शेतकरी हैराण। विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रक्रियेसाठी मे महिन्याची मुदत। शासनाच्या विविध योजना तसेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आपले हयातीतील प्रमाणपत्र सादर करावे लागणार। लिंकिंगच्या नावाखाली खतांची सक्ती, गिरणा परिसरातील संताप। ऐन पेरणीपूर्वी कृषी केंद्र चालकाकडून अतिरिक्त खत खरेदीसाठी शेतकऱ्यावर दबाव टाकण्यात येत आहे। शासनाने विशेष लक्ष देण्याची आहे गरज। राज्य बाल हक्क आयोगाकडून अंगणवाड्यांना महिनाभर सुट्टी। अंगणवाड्यांना आता 30 दिवसाचे बंधन। उन्हाळ्याची सुट्टी 15-15 दिवसांनी विभागली। तापमान 40 पार, तरीही अंगणवाड्या सुरूच।
यंदाही पांढऱ्या सोन्यावरच मदार. अनेक तालुक्यामध्ये खरीपाची तयारी वेगात. कापूस बियाणांची तब्बल 3 लाख पाकिटांची आहे मागणी. आता कापसाच्या वाढलेल्या दरामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कापसालाच अधिक पसंती देत आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या कामामध्ये बळीराजा व्यस्त. सध्या आता राज्यामध्ये लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांकडून पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार तरी कधी? मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. हळदीच्या बियाण्याने गाठला उंचांकी 8,100 रुपये प्रति क्विंटलचा दर. यावर्षी चांगल्या बाजारभावाच्या आशेने लागवड क्षेत्रामध्ये 25% वाढ होण्याची शक्यता. सोसाटाचा वारा, गारपीट आणि कडकडाटसह वरुण राजा बरसला. अमरावतीमध्ये सायंकाळी मान्सूनपूर्व पाऊस पडला. भयंकर उकाड्याने त्रस्त नागरिकांना मिळाला दिलासा. वर्षाला 700 ब्रास विनामूल्य माती मिळणार. वीट भट्टीसाठी सलग 5 वर्षे परवाना. कुंभार समाजाच्या व्यावसायिक वीट भट्ट्यांनाही वीज दरामध्ये मिळणार आहे मोठी सवलत. 1 जुलैपासून 1,000 रुपयांचा दंड. वाहनधारकांना 6व्यांदा अंतिम संधी. HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याचे RTOचे आवाहन. अन्यथा वाहन चालकांना भरावा लागणार दंड. 60 दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव. होर्मुझ आता होणार खुली. अमेरिका इराण ऐतिहासिक करार मसुदा अखेर तयार करण्यात आला असून त्यामुळे होर्मुझ खुली होऊन इंधन वाहतूक होणार पूर्ववत सुरू. घरकुलांचे स्वप्न होणार पूर्ण. 10% वाळूसाठा राखीव. शासनाचा नवा निर्णय. जिल्ह्यामधील लाभार्थ्यांना मिळणार आता दिलासा. वाळू अभावी घरकुल बांधकामांना लागला होता ब्रेक. डिसेंबरपासून हप्ता थकला. लाडक्या बहिणींच्या कार्यालयामध्ये चक्रा. महिला म्हणतात केवायसी प्रक्रिया कधी सुरू होणार? बहिणींना प्रलंबित असलेले हप्ते जमा करण्याची केली मागणी. इंधन दरवाढीने महागाईची लाट येणार. घरगुती बजेट 2,500 रुपयांनी वाढले. जगणे झाले कठीण. मालवाहतुकीवर परिणाम. किराणा, भाजीपाला, शैक्षणिक साहित्य महागणार. यावर्षीचा मे महिना ठरला 114 वर्षानंतरचा पहिला उष्ण महिना. राज्यातील 16 जिल्हे तापले. राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढला असून नागरिकांना काळजी घेण्याचे केले आवाहन. नाशिक कुंभमेळ्यासाठी 6,172 कोटींच्या कामांना मंजुरी. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 68 विकास कामांना मार्गी लागणार. यासाठी शासनामार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व हवामान. तापमान घटले तरीही आर्द्रतेमुळे उकाडा कायम. पावसाचे संकेत. सध्या राज्यातील अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. 14,000 घरकुले प्रतीक्षेमध्ये. कर्जमंजुरीचा अडथळा आणि वाढलेले बांधकाम साहित्याच्या किमतीने लाभार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे. शासनाकडून 13 दिवसामध्ये केवळ 42 टन कांदा खरेदी. कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह. केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 15 रुपये 80 पैसे किलोने कांदा खरेदीची घोषणा केली आहे. गणवेश व शूजचा निधी रखडला. शिक्षक संघटनांनी वेधले लक्ष. शाळा सुरू होण्यास आता 18 दिवस शिल्लक. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणवेश शूजसाठी अत्यल्प कमी निधी मंजूर करण्यात आला आहे. व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुकसाठी लागणार आता पैसे. मेटाची घोषणा. सोशल मीडिया वापरासाठी नवे सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावे लागणार. मात्र भारतातील किमतीसाठी अद्याप कोणतीही घोषणा नाही. युरियासाठी शेतकऱ्यांची उसळली गर्दी. अकोटमध्ये रांगा. अधिकारी घेत आहे फक्त बघ्याची भूमिका. जागतिक युद्धस्थितीमुळे युरियाची आयातीवर परिणाम झाल्याने या खरीप हंगामामध्ये युरियाची टंचाई भासणार आहे. आंबा हंगाम अंतिम टप्प्यात. डझनाला दर 300 ते 400 रुपये. राज्यातील आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने हंगामाच्या शेवटला आंब्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. देशात कडधान्य उत्पादनाचा विक्रम. गहू उत्पादन 12 कोटी टनावर. तांदूळ, मका, ऊस उत्पादनामध्ये वाढ. मोहरी तेजीत. मात्र सोयाबीनच्या उत्पादनात मध्ये घट. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नकार. शासनाकडून मंजुरी मिळूनही कंपन्याकडून दुर्लक्ष. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत प्रलंबित असलेला विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न केवळ 4,747 रुपये. भारतातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न 3,798 रुपये. खर्चाचा डोंगर व नापिकीमुळे शेतकरी अडचणीत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इंधन दरवाढीने शेतीच्या मशागतींचा खोळंबा. इंधन टंचाईच्या अफवेमुळे डिझेलसाठी शेतकरी पंपावर रांगेमध्ये उभा. ट्रॅक्टर चालकाकडून मशागतीच्या दरात वाढ करण्यात आल्याने शेतकरी संकटात. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन. आंदोलनाचा इशारा. मुख्यमंत्री पानन शेत रस्ता अंतर्गत शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे करण्यासाठी पानन रस्ते खुले करण्यात येत आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत कधी मिळणार? मार्चमध्ये झाले होते पिकांचे नुकसान. अकोला जिल्ह्यातील 1,476 शेतकऱ्यांचे 975.3 हेक्टर क्षेत्र पिकांचे नुकसान झाले. कांद्याचा दर पोहोचला 3,000वर. शेतकऱ्यांमध्ये संमिश्र वातावरण. कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोने वाढले. मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये कांद्याला बाजारामध्ये अगदी कवडीमोल दर मिळत आहे. पेरणीसाठी घाई नको, पुरेसा पाऊस होऊ द्या. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. रासायनिक खतांच्या भेसळीने शेतकरी संभ्रमात. कृषी विभागाने कारवाई करण्याची आहे गरज. पिकांच्या उत्पादनामध्ये शांशकता. खतांच्या भेसळीमुळे ठिबकचेही होते आहे नुकसान. कृषी विभागाच्या वतीने AI महाविस्तार ॲप विकसित केले असून त्याद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, बाजारभाव व शेतीविषयक ज्ञान मिळणार. खते बियाणांच्या दरवाढीने शेतकरी संकटात. शेतमालाला अपेक्षित भाव न मिळत असल्याने शेतकऱ्यामध्ये निराशा. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच कांदा, कापूस व सोयाबीन पिकाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी संकटात. तुरीचे दर आठवड्याभरापासून स्थिर. बाजारामध्ये आवक वाढली. अनेक बाजार समितीमध्ये मिळतोय तुरीला सर्वाधिक 8,205 रुपयांचा हमीभाव. खरीपात 622 कोटींचे उद्दिष्ट. 1.40 लाख शेतकरी पीक कर्जासाठी अपात्र. कर्जमाफीबाबत जिल्हास्तरीय काही सूचना नाही. जिल्ह्यातील बँकांकडून कर्ज वाटपाला प्रारंभ. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. एल निनोची भीती. खताचा तुटवडा अन कर्जाचा पेच. बळीराजा चिंतेत. यंदाच्या खरीप हंगामावर संकटाचे ढग. कमी पाण्याचा अंदाज असल्यामुळे शेतकरी अडचणीत. पक्ष्यांचा किलबिलाट हरपला. तीव्र उन्हामुळे जीवन असह्य. वाढत्या तापमानाचा पक्ष्यांनाही बसला फटका. उन्हाच्या तडाख्यामध्ये पाखरे घरट्यात. पाण्याची व्यवस्था करणे महत्त्वाची. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करावेत. आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. काही बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी हात आकारता करत आहे. सोने महागले, किस्सा रिकामा. लेक जावयांच्या मानपानासाठी सासराच्या मंडळींची धडपड सुरू. यावर्षी अधिक मास, धोंड्याच्या महिन्यावर महागाईचे संकट आहे. गोट्या जनावरे घटली. शेणखतांची किंमत मात्र वाढली. एका ट्रॉलीसाठी मोजावे लागत आहे 6,000 रुपये. रासायनिक खताबरोबरच शेणखताच्याही दरात वाढ झाली आहे. डिझेलची झळ. हळद बाजारामध्ये हजारो टन हळद अडकली. मार्केटमध्ये कोट्यवधींचे व्यवहार ठप्प. व्यापारासह शेतकऱ्यांसमोर नवे संकट. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसणार. खतांच्या वाढलेल्या किमती, औषधे, मजुरी, वीज, पाणी यावर होणारा प्रचंड खर्चामुळे शेतकरी झाले त्रस्त. या तुलनेमध्ये शेतमालाला भाव मिळत नाही. ओल्या चारा अभावी दुग्ध व्यवसाय संकटात. वाढलेल्या वैरणासह गवतांच्या पेंडींचेही दर कडाडले. मक्याची एकसर 3 ते 7,000 रुपयावर. राज्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढल्याने जनावरांच्या चारा देखील भाववाढ झाली आहे.
घुमणी अळीचा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. कृषी विभागाकडून उपाययोजनांचे आवाहन. यावर्षीच्या बदलत्या हवामानामुळे कीड व रोग नियंत्रणासाठी शेतामध्ये जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. कांद्याला 1520 रुपयांचा हमी दर. केंद्र सरकारचा निर्णय. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा. मुख्यमंत्र्यांचे अमित शहांना पत्र. कांदा प्रश्नावर उपाययोजना करण्याची आहे गरज. डिझेल मिळेना आणि रॉकेल कुणी घेईना. 3 तालुक्यामध्ये 5848 लिटर वितरण. परवानाधारकांच्या कमिशनवर केली दुप्पट वाढ. गॅस सिलेंडरच्या टंचाईला पर्याय म्हणून रॉकेलचा वापर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर करण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान आता मिळणार आहे. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.